तुझ समान होऊ दे, तुझ समान होऊ दे. येत शरण तव पदासी, देश कार्य विरमुदे, देश कार्य विरमुदे. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील. अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दी निमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा. नामदेवराव मेश्राम हे मूळचे गडचिरोली जिल्ह्यातल्या वैनगंगेच्या तीरावरील वासाळ्या या गावचे होते. शिक्षण झाल्यावर त्यांनी शाळेत नोकरी केली, पण ती सोडून ते संघाचे प्रचारक म्हणून निघाले. 1978 ते 1982 या काळात त्यांची मेळघाट तालुका प्रचारक म्हणून नेमणूक झाली. धारणी भागात संघ कार्यासाठी ते कधी सायकलनं फिरत तर कधी कधी मैलोन मैल पायपीट देखील करत. विशेष म्हणजे प्रचारक असतानाच त्यांनी खाजगीरित्या मराठी विषयात BA केलं, नंतर MA केलं, तसंच BEd आणि अंततः PhD या पदव्या देखील त्यांनी प्राप्त केल्या. धारणीला अक्का ताम्हणकर यांच्याकडेच संघ कार्यकर्त्यांचं वास्तव्य असे. त्यांच्या घरीच सध्या वनवासी कल्याण आश्रमचं वसतिगृह देखील आहे. ही वास्तू अक्कांनी दान केली असून या आश्रमाच्या स्थापनेसाठी नामदेवरावांचं मोलाचं योगदान आहे. हल्ली येथे अंदाजे 500 विद्यार्थी शिक्षणास्तव वास्तव्याला आहेत. भारदस्त आवाज, तेजस्वी चेहरा आणि बासरी वादनातलं नैपुण्य असा त्रिवेणी संगम असलेल्या या बटूमूर्तीचा कोणावरही चटकन प्रभाव पडत असे. जुडो, कराटे, नियुद्ध आणि दंडयुद्ध यात ते प्रवीण होते. या सगळ्या गुणांमुळे विद्यार्थी साहजिकच त्यांच्याकडे आकर्षित होत. त्यांचं संगीत आणि गणितावर विशेष प्रभुत्व होतं. तेथील DFOच्या मुलाला त्यांनी शिकवून त्याला शिष्यवृत्ती परीक्षेत बसवलं आणि त्या परीक्षेत तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण देखील झाला. त्याबद्दल DFOनी त्यांना आर्थिक सहाय्य देऊ केलं. त्यांनी ते नम्रपणे नाकारलं आणि सांगितलं की मी संघाचा प्रचारक आहे. पण त्यामुळे त्या DFOचा परिवार आजन्म संघाचा ऋणी राहिला. नामदेवरावांची निस्पृहता ही अशी होती. काही विधर्मींनी धारणीला वनवासी मुलांसाठी छात्रावास स्थापला, पण उद्देश धर्मांतराचा होता. नामदेवरावांनी विद्यार्थ्यांचं मन वळवून विधर्मीयांचा हेतू मोडून काढला, पण त्यामुळे बरेच दिवस त्यांना त्रास सहन करावा लागला. त्यातल्या एका मुलाला तर त्यांनी 30 किलोमीटर अंतरावर पायी जाऊन त्याला संघ शिक्षा वर्गात यायला प्रवृत्त केलं. डॉक्टर शंकरराव वानखेडे, जळगाव जामोदचे प्राचार्य देशमुख, डॉक्टर राजा आकाश असे अनेक धारणीचे स्वयंसेवक त्यांच्यामुळे नावलौकिकाला आले. जून 82 नंतर 3-4 वर्ष ते भंडारा जिल्हा प्रचारक होते. तृतीय वर्षाच्या संघ शिक्षा वर्गात ते दंडयुद्ध शिकवायचे. नंतर त्यांना गृहस्थाश्रमात जाण्याची अनुमती मिळाली. प्रथम ते ब्रह्मपुरीला शिक्षक झाले. नंतर कामठीच्या पोरवाल महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. नाठाळाच्या माथी हाणू काठी याची प्रचिती कामठीला शिकवत असताना आली. त्याचं असं झालं, एक मुसलमान मुलगा वर्गात येऊन गैरवर्तणूक करू लागला. त्यांनी त्याला वर्ग सोडून जायला सांगितलं, पण तो ऐकेना. शेवटी त्यांनी निक्षून बजावलं की तू जात नशील तर मी तुला उचलून खिडकीतून फेकून देईल, आणि ते त्वेषानं त्याच्याकडे वळले. तो रुद्रावतार पाहून तो तडक पळून गेला. असे हे नामदेवराव. नागपुरात काही काळ त्यांनी भाग संघचालक म्हणून दायित्व देखील सांभाळलं. त्यांची पत्नी पदवीधर होती आणि शिक्षिका म्हणून नोकरी देखील करत होती. त्यांच्या संसारवेलीवर 2 फुलं उमललीत. त्यांची दोन्ही मुलं सुशिक्षित आहेत, उच्च विद्याविभूषित देखील आहेत.
त्यांचा मोठा मुलगा आणि सून डॉक्टर आहेत आणि नागपूरला यशस्वी वैद्यकीय व्यावसायिक म्हणून त्यांनी नाव मिळवलेलं आहे. लहान मुलगा इंजिनियर असून तो जर्मनीत सिमेन्स या कंपनीत कार्यरत आहे. लहान सून गृहिणी आहे. असा हा सदैव खळखळणारा संघकार्याचा झरा दिनांक 30/11/2019 रोजी वयाच्या केवळ 66व्या वर्षी आटून गेला. नामदेवरावांच्या स्मृतीला त्रिवार अभिवादन. ओम शांती शांती शांती. एकाच वेळी संघकार्य अन शिक्षण उच्च कोटीचे. एकाच वेळी संघकार्य अन शिक्षण उच्च कोटीचे. जुडो कराटे गायन वादन. जुडो कराटे गायन वादन. आकर्षण विद्यार्थ्यांचे. एकाच वेळी संघकार्य अन शिक्षण उच्च कोटीचे. विधर्मी धर्मांतरणात्यांनी खीळ घातली शर्थीने. विधर्मी धर्मांतरणात्यांनी खीळ घातली शर्थीने. वेळ प्रसंगी रुद्रावतारे. वेळ प्रसंगी रुद्रावतारे. धैर्य मरे नाठाळांचे. एकाच वेळी संघकार्य अन शिक्षण उच्च कोटीचे. एकाच वेळी संघकार्य अन शिक्षण उच्च कोटीचे. हा लेख सर्वप्रथम तरुण भारत या दैनिकात प्रसिद्ध झाला होता. मला हा लेख असो आम्ही सुखाने पत्थर पायातील या मधुसूदन कृष्णराव आलकरी यांच्या पुस्तकातून प्राप्त झालेला आहे. हा लेख आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा. शेअरचं बटन दाबून हा लेख समस्त संघाच्या स्वयंसेवकांना, संघ समर्थकांना आणि समाजातील सज्जन शक्तीला आपण अवश्य पोहोचवावा ही सादर सप्रेम विनंती. आपण जर बेल आयकॉन दाबलं तर संघ प्रचारकांवरील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत तातडीने पोहोचतील याची खात्री बाळगा. मिलिंद हाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करावं ही आग्रही विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. मूर्त मूर्त मूर्तिमंत तुझ समान हो दे. तुझ समान हो दे. येत शरण तव पदासी. देश कार्य वीर मुदे. देश कार्य वीर